लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत. जी दादांनी काल सांगितलेलं आहे. पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली. अखेर सरकारला आता थोडा उशीर झाला, पण निर्णय सरकारने घेतलेला असून सरकारला अखेर निर्णय घ्यावाच लागला. होय लाडक्या बहिणीनो, आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटपाचा निर्णय सरकारने जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला दिलासा दिलेला आहे. कालच आपण सांगितलं होतं लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच आता सप्टेंबर हप्त्याचा टप्पा जे आहे ती सुरू होईल. व त्यामध्ये पण सांगितलं होतं की आता सप्टेंबर हप्त्याचे 1500 नाही तर काही बहिणींच्या बँक खात्यात आता दसरा सणानिमित्त आता सरकारकडून 3000 रुपये देखील हप्ता काही बहिणींना मिळू शकतो. त्याचप्रमाणे आता निर्णय झालेला असून जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर आता 1500 हप्ता नाही तर तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये आता जमा होतील. सरकारने दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे. तर आता हा टप्पा पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार आहे. यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही, सर्व काही सांगणार आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार. इकडे बघा, 19 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता पूर्णपणे सर्वात आधी वाटप होणार आहे. या 19 जिल्ह्यांची यादी आलेली असून जर तुम्ही 19 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पैसे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये दोन्ही हप्ते 100% येणार आहेत, म्हणजे येणार आहेत. कारण की तसा मोठा निर्णय सरकारने आता जाहीर करत सर्व लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा दिलेला आहे, चांगली खुशखबर दिलेली आहे असं देखील आपण बोलू शकतो. तर चला आता कोणत्या 19 जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे, कोणत्या 4 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत, सर्व काय आता तुम्हाला सांगतो. किती तारीख व किती वाजून किती मिनिटाला पैसे येतील सर्व आता बघायला मिळेल. त्यासाठी 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन असाल तर इकडे बघा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत रोजची रोज नवीन माहिती बघायला मिळेल. व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती माहिती पण आपण देणार आहोत. तर चला आता सर्व काही याद्या लिस्ट बघूयात. तर स्पष्टपणे बघू शकता अखेर आनंदाची बातमी आलेली असून आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर आज मोठी रक्कम जाहीर करण्यात आलेली असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणारच आहेत. या ठिकाणी बघा, तुम्हाला कालच सांगितलं होतं सरकार मोठा निर्णय घेणार असून आता 100% पैसे वाटप होणार आहेत व सरकार 2 दिवसाच्या आत निर्णय घेईल. त्याप्रमाणे इकडे बघा, अखेर आनंदाची बातमी आली. प्रत्येक लाडक्या बहिणीला आज आता खुशखबर मिळालेली आहे, कारण की आता सरकारने मुख्यमंत्र्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता पूर्णपणे वाटप करण्यासाठी यादी आलेली आहे. या ठिकाणी बघा, ही जी लाडकी बहीण योजनेची यादी दिसत आहे ना, ही यादी साधी नाही, तर या यादीमध्ये आता जिल्ह्यांची अपडेट आहे, तसेच कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होणार ती पण माहिती आहे. जर या यादीमध्ये आता 19 जिल्ह्यांची नावे आहेत, त्या 19 जिल्ह्यांच्या नावामध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल किंवा एकनाथ शिंदे यांनी तुमच्या जिल्ह्याचं पण नाव या यादीमध्ये टाकलेलं असेल तर आता तुमच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळून जातील. कारण की आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व बहिणीला सरकार देणार आहे. त्याच्या मागचं कारण सरकारने सांगितलं की ते म्हणाले आता लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता द्यायला उशीर झाला, त्यामुळे बहिणी नाराज झाल्या. मग आता बहिणीची नाराजी दूर करण्यासाठी, संपवण्यासाठी आम्ही सर्व बहिणीच्या बँक खात्यात ज्यांना की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत असतात अशा सर्व बहिणीच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पण ते म्हटले की फक्त लाडक्या बहिणीने एक छोटंसं काम करायचं आहे, म्हणजे त्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचा 1500 हप्ता नाही तर डायरेक्ट सप्टेंबरच्या हप्त्यासोबत रक्कम 3000 रुपयांची तुम्हाला मिळून जाईल. त्यामुळे तुम्हाला जास्त रक्कम पाहिजे असेल तर फक्त आता पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण करून घ्या, तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला 3000 रुपये डायरेक्ट हप्त्याची रक्कम व गॅस सिलेंडरचे वेगळेच 830 रुपये मिळतील. ते जर पाहिजे असतील तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पुढे सांगतो. म्हणजे पहिल्या यादीत नाव आल्यावर सर्वात आधी तुम्हाला हप्ता तर मिळेल, मात्र डायरेक्ट 3000 रुपये हप्ता मिळेल. 1500 नाही तर 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळणारच आहे. तर आता त्यासाठी काय करायचं ते पुढे बघणार आहोत. त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. तरी ते बघा, आता आलेल्या माहितीनुसार यादी स्पष्टपणे आलेली आहे. आता यादीमध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा कोणता आहे, सर्व काय सांगतो. यामध्ये टोटल जिल्हे इकडे बघा 19 जिल्हे आहेत. या 19 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होऊन जातील. तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज नाहीये, कारण सरकारने आता तसा मोठा निर्णयच लाडक्या बहिणीसाठी घेतलेला. एक मोठी आनंदाची बातमीच लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. एक आनंदाची व खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली असून आता सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. तर यामध्ये बघा,
लाडकी बहीण योजना आता यादी आलेली असून अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे। आलेल्या माहितीनुसार पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत। यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी आलेली असून इथे सांगितलं आहे लाडकी बहीण योजना 3 याद्या अखेर आलेल्या आहेत। प्रतीक्षा आता संपलेली असून डायरेक्ट बैठक सरकारने घेऊन निर्णय घेतलेला आहे। सरकारने सांगितलं की आता नवरात्र उत्सव, दसरा उत्सव, दिवाळी पण लाडक्या बहिणीची आम्ही आनंदात नेणार आहोत व आता आनंदात गेलीच पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे आता आम्ही पैसे वाटप सुरू करत आहोत। यामुळे बहिणीला नाराज करायचं नाहीये, तर आम्ही बहिणीला दिलासा देण्याचं काम करणार आहोत व 19 जिल्ह्यात आता सर्वात आधी पहिला टप्पा आम्ही सोडत आहोत असं सांगितलं व त्यांनी डायरेक्ट आता 19 जिल्ह्यांची नावे जाहीर करत अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्यासाठी लिस्ट देखील आता पाठवलेली आहे। त्या लिस्ट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही आता बघण्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर त्या लिस्ट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्याही क्षणी काही तासामध्ये देखील तुम्हाला पुढच्या पैसे मिळू शकतात। 1500 सप्टेंबरचे काहींना मिळतील, मात्र पहिल्या यादीत नाव आलं तर डायरेक्ट 3000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण सरकारने सांगितलेलं असून ती माहिती पण तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं असून त्यांना आता 3000 रुपये हप्ता तर मिळणार आहे व सर्वात आधी त्यांच्या बँक खात्यात त्यांच्या ठिकाणी पैसे पण वाटप होणार आहेत। तुम्हाला पण मिळतील कारण आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत आहात, तुमचा फायदा नक्की होणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे हप्ता सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर इकडे बघा स्पष्टपणे माहिती आलेली असून यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपासाठी 19 जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता वरती काय सांगितलं आहे, ही बघा 19 जिल्ह्यांची नावे। तर आता या ठिकाणी नावे आलेली असून 19 जिल्ह्यांची नावे बघा म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे व या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसत असेल। आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा आहे मुंबई जिल्हा। तर इकडे बघा मुंबईमध्ये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पैसे खात्यात मिळणार आहेत। त्यानंतर रक्कम नाही तर तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरची 830 रुपये रक्कम मिळणार आहे। टोटल रक्कम जर विचार केलं तर आता सप्टेंबरचा हप्ता काहींना 3000 काहींना 1500 मिळेल। जे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघतील त्यांना जास्त हप्ता मिळणारच आहे, कारण त्यासाठी काय करायचं पुढे सांगणार आहोत, तुमचा फायदा नक्कीच होईल। तर इकडे बघा काहींच्या बँक खात्यात आता 3000 रुपये हप्ता येईल। मुंबईमधील लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुमची चिंता संपलेली असून यादीत आता मुंबईचं पण नाव आलेलं असून मुंबई जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। त्यानंतर मुंबई उपनगर तसेच मुंबईच्या उपनगर भागात देखील तो आता मोठ्या प्रमाणात पैसे वाटपाचं सरकारच्या माध्यमातून काम केलं जाणार आहे। तर त्यानंतरचा दुसरा जिल्हा ठाणे जिल्हा। 19 जिल्ह्याच्या यादीत ठाणे जिल्ह्याचं पण नाव आलेलं आहे। आता ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जरी म्हटलं तरी आता एकनाथ शिंदेच बघायला मिळत आहेत व आता ठाणे जिल्ह्यातून ते राहणारे ते देखील पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता तुम्हाला तर काळजी करायची नाहीये। ठाणे जिल्ह्यातील बहिणीला तर कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। पूर्णपणे रक्कम आता जमा होणार आहे। गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचे पैसे पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होतील। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही। एक मोठी आनंदाची दिलासा देणारी खुश खबर देखील आलेली आहे। त्यामुळे आता प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू फुललेलं असून सरकारने कसा मोठा निर्णय पण जाहीर केलेला आहे। तसेच अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे पूर्णपणे वाटप होणार आहे। तर चला आता पुढच्या पण जिल्ह्यांची नावे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार त्यानंतरचे जिल्हे पण या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। त्यापूर्वी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो। तर या ठिकाणी बघा अखेर आता लाडक्या बहिणीची काळजी चिंता करण्याची आता जे आहे ते संपलेली आहे। म्हणजे ज्या बहिणी काळजी करत होत्या, चिंता करत होत्या की हप्ता कधी मिळेल, मात्र आता चिंता करण्याची गरज संपलेली असून आता तुमच्या बँक खात्यात हप्ता येणार आहे। तर इकडे बघा पुढचे जिल्हे सरकारने सांगितले असून इथे सांगितलं आहे की लाडक्या बहिणीचा सण आता गोड करणार आहोत। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आता लाडक्या बहिणीचा दसरा दिवाळी गोड केलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मोठं गिफ्ट आता जाहीर झालं व लाडक्या बहिणीला सप्टेंबर हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे वाटपाला आता परवानगी भेटलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम आता सोडण्यात येणार आहे। पूर्ण रक्कम लाडक्या बहिणीला देण्यात येणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। पूर्ण रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यात येत असल्यामुळे बहिणीला एक चांगला दिलासा मिळालेला आहे। चांगली खुश खबर लाडक्या बहिणीला मिळालेली आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही। सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी ही लाडक्या बहिणीसाठी आहे। तर चला आता यामध्ये अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत आहे, पुढची देखील यादी आता बघूयात। आता फक्त लक्ष देऊन बघा, चेक संदर्भात माहिती आलेली असून जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारने जाहीर केलेली आहे। तर चला बघूयात। तर इकडे बघा यामध्ये आता
आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर जिल्हा आहे। 19 जिल्ह्याच्या यादीमध्ये या लातूर जिल्ह्याचं पण नाव आहे। आता फक्त राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ बघा, तुमचा फायद्याचा ठरणार आहे। आता पूर्ण पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहेत त्यांची नावे सांगत आहे। या लातूर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप होणार आहेत। इकडे बघा, सप्टेंबरचे 1500 रुपये मिळतील। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मग 3000 रुपये मिळतील। त्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण वाटप होणार आहे। त्यामुळे कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। बहिणीसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आता कोणीही कसली काळजी व चिंता करू नका, ही एक आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे। तर इकडे बघा, आता तुम्हाला 1500 पाहिजेत की 3000 रुपये पाहिजेत हे तुम्हाला ठरवायचं आहे। जर तुम्हाला आता सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम जास्त पाहिजे असेल, की तुम्हाला वाटत असेल 1500 ऐवजी सर्वांप्रमाणे आपल्याला पण 3000 रुपये हप्ता मिळाला पाहिजे, मग आता ते करण्यासाठी काय करायचंय? काही नाही, फक्त तुम्हाला पहिल्या यादीत नाव येण्यासाठी एक छोटंसं काम करायचंय। ते काय 2-3 कामे करायची नाहीत, फक्त एक काम करायचंय। तेवढं जर काम केलं मग तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून असो तुम्हाला सर्वात आधी हप्ता तर मिळणार, मात्र डायरेक्ट 3000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। मग आता तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील तर राहिलेला व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। मी 100% सांगतो तुमचा फायदा होणार आहे म्हणजे होणार आहे, ती माहिती तुम्हाला पुढे नक्की सांगतो। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे। आता डायरेक्ट पूर्ण यादी आलेली आहे। तर या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे, तर आता बैठकीमध्ये एकनाथ शिंदे उपस्थित होते। त्यावेळी शिंदे यांनी निर्णय घेतला व 19 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप करण्यासाठी 19 जिल्ह्यांची यादी तयार केली व आता पैसे वाटप पूर्ण करू असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे। त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे बहिणींनो, आता तुम्ही काळजी व कसली चिंता करत बसू नका। तुमच्यासाठी आता सरकारने मोठा निर्णय जाहीर करत तुम्हाला चांगला दिलासा देण्याचं पण काम केलेलं आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका। चांगला दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। त्यानंतर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार हे जे 19 जिल्हे पूर्ण आहेत, हे 19 जिल्हे सरकार आता सर्वात आधी वाटप या ठिकाणी पैसे करणार आहे। त्यानंतर पुढचा टप्पा देखील आता वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतर त्याच्या पुढचा टप्पा वाटप करण्यात येईल। त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये। चांगली मोठी खुशखबर तुम्हाला मिळू शकते असं देखील म्हटलं तरी काही हरकत नाहीये। तर चला या ठिकाणी 19 जिल्ह्याची जी लिस्ट आहे, या लिस्टमध्ये आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पूर्णपणे लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात पैसे वाटप करण्यात येणार आहेत, त्यातील जिल्हे आता तुम्हाला सांगत आहे। कृपया आता लक्ष देऊन बघा, तुमचा खूप फायदा होणार आहे। तर चला पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला 1 मिनिटात लगेच वाचून दाखवतो। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा जाहीर झालेला असून शेतकऱ्यांसाठी जसे डीबीटीच्या माध्यमातून पीएम किसानचे पैसे वाटप केले, तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे पण आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहे। तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची नावे जर बघायला गेलं तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा होती, कमेंट पण केली होती सातारा जिल्ह्यात पैसे कधी येणार, त्यांना वाटत होतं आज येणार की उद्या येणार, कसं पैशाचा एवढा उशीर होत आहे, सप्टेंबरचा हप्ता उशिरा मिळतो की काय, मात्र आता त्यांची पण चिंता संपलेली असून सातारा जिल्ह्यात देखील 168 कोटींच्या आसपासचा निधी आहे। तुम्ही म्हणत असाल एवढा जास्त निधी का, तर लाडक्या बहिणींनो, गॅस सिलेंडरचे पण सरकार 830 रुपये देणार आहे, त्यामुळे जास्त रक्कम सरकार वाटप करत आहे व सप्टेंबरचे पण 1500 मिळणार आहेत व काहींच्या बँक खात्यात 3000 रुपये मिळणारच आहेत। ही टोटल रक्कम देण्यासाठी सातारा जिल्ह्याचं पण नाव सरकारने जाहीर करत सातारा जिल्ह्यातील देखील सर्व लाडक्या बहिणीला चांगला दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। चांगली मोठी आनंदाची बातमी सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका, तुमच्यासाठी मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। पूर्णपणे रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येईल। त्यामुळे तुम्हाला काळजी व कसलीही चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नाही। एक आनंदाचा व दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत आता त्यांची आपण देखील नावे बघूयात। तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे रक्कम आता जाहीर होणार असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे वाटप तर केले जाणारच आहेत। पुढील यादी आलेली असून इकडे बघा पुढच्या यादीमध्ये काय माहिती आहे व कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत। तर इकडे बघा या ठिकाणी सांगितलं आहे, पहिली यादी आलेली असून बघा यादीत तुमचा जिल्हा आहे का नाही चेक करा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। त्यानंतर तालुका पण आहे का नाही ते बघू शकता। त्यानंतर इकडे बघा, जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत असेल तर सप्टेंबरचे 1500, गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा लवकरच झालेले दिसतील। लवकरच मोबाईल वरती मेसेज येतील व मेसेज आले की लगेच
लगेच तुम्ही बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता. मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हे पैसे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा चांगला दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतल्यामुळे चांगला बहिणीला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा हिंगोली जिल्हा. या ठिकाणी काय होणार आहे, 113 कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही पूर्ण रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कसली काळजी, आता चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेत तुम्हाला चांगला दिलासा दिलेला आहे. चांगली खुशखबर तुम्हाला मिळालेली आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो. कारण एक आनंददायी दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणीसाठी झालेला आहे. त्यामुळे आता काळजी व कसलीही चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. सरकारने आता तुमच्यासाठी मोठा आनंदाचा व दिलासा देणारा निर्णय हा स्पष्टपणे जाहीर केलेला आहे. तर चला यानंतरचे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पण पैसे आता पूर्ण वाटप होत आहेत, आता एका मिनिटात सर्व सांगतो. पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते पण तुम्हाला एका मिनिटात सांगतो. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघत चला. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची यादी स्पष्टपणे जाहीर झालेली आहे. तर पुढील क्रमांकाचा जिल्हा लाडक्या बहिणीनो धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीसाठी सरकारने आता हात आकडता घेतलेला नसून लाडक्या बहिणीसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. सरकार आता लाडक्या बहिणीसाठी काहीच कमी पडू देत नाही असं म्हटलं तरी काय हरकत नाही. त्यातच आता या ठिकाणी जर विचार केला तर सरकारने आता पूर्ण रक्कम जाहीर केलेली आहे. ते काय सांगितलंय तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता बघा 3000 कोटींच्या चेकवर सही झालेली आहे. आता 4 विभागात पण हे सरकारने पैसे वाटपासाठी पूर्णपणे रक्कम जाहीर केलेली आहे. व सरकारने आता सर्वात आधी पहिला टप्पा वाटप करण्यासाठी काय केलं, 1 विभाग नाही, 2 विभाग नाही, तर 4 विभाग निवडलेले आहेत. यामध्ये आता पुढील विभाग आहे नागपूर विभाग. नागपूर विभागातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन आता सरकारने केलं असल्यामुळे या विभागात देखील जे जिल्हे असतील त्या ठिकाणी आता रक्कम ही जमा होऊन जाईल. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज नाहीये. त्यानंतर आता अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे व किती वाजून किती मिनिटाला हप्ता मिळणार आहे, उर्वरित जे काय आता थोडीशी माहिती राहिलेली आहे ती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व इतर लाडक्या बहिणीला व्हिडिओ पाठवा, त्यांचा फायदा होईल, त्यांना रक्कम मिळेल. धन्यवाद.